माझं आणि पर्णाचं नाही पटलं तर मला अमोलजवळ नाही राहता येणार. मग काय उपयोग आहे शेवटी? असं कसं? तो काही काळ तुझ्याकडे राहील, काही काळ राहील की तिच्याकडे. तेच तर नकोय मला आर्या. हे सगळं भोगले मी, त्याची फरफट होईल का? त्याचं लहानपण सगळं कोमेजून जाईल. आणि जर त्याच मुलासाठी तुम्हा दोघांना परत एकत्र यावंसं वाटलं तर? हे सगळं पिक्चर मध्ये होतं आणि असल्या परिकथांवर विश्वास ठेवणं बंद केले मी आता. म्हणून आजही तुझ्या घरात अमोलचा एक वेगळा रूम आहे. त्याची खेळणी, त्याचे गिफ्ट तू त्या खोलीत ठेवले. का त्याची रूम तू कायम रेडी करून ठेवलेली असतेस? कारण तो येईल परत कधीतरी. 6-7 वर्षाचा? 7 वर्षाचा होईल तो या महिन्यात. अर्जुन, तुला कळतंय का? तो 7 वर्षाचा लहान मुलगा आहे. तो कसा येणार? तुला जावं लागेल त्याच्याकडे. त्याच्यावरचे प्रेम तू स्वतःकडे ठेवून काय होणार आहे? त्याचा फायदा ना तुला होणार आहे ना अमोलला होणार आहे. बघू, मी करतो विचार यावर. आता विचार नको, कृती कर. आणि मला माहिती आहे तू जे ठरवतोस ते तू करतोस. लय ओळखायला लागली का मला तू? मग तुला काय मी साधी सुधी वाटली का? चल आपण दही खायला जाऊया. खूप मस्त असतं इथलं मटक्यातलं दही. चल हालो. महाराज, आर्या म्हणते ते बरोबर आहे, पण तुमच्यापासून काय लपलंय का? मी नाही जाऊ शकत आप्पा आणि अमोलकडं. काहीतरी मार्ग दाखवा तुम्ही जरा. मला इथं बाबांबद्दल कोणाला सांगावं हे मला कळतच नाही. मला माझ्या बाबांना भेटायचंय, प्लीज मला भेटवा. हा घ्या सरबत. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. काका, हे काय? सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. म्हणून तू मला शोधण्याचा प्रयत्न नाही करस. मीच का शोधावं? अर्जुन, तू का नाही शोधलंस रे? का नाही आलास मला भेटायला? अजूनही माझा राग येतोय का तुला? माझ्या फोनवर अननोन नंबर आला ना की मला वाटायचं की तुझा फोन आहे. उचलला की कळायचं नाही हा अर्जुनचा फोनच नाही. बेल वाजली ना की धावत पळत सुटायची मी दार उघडायला की अर्जुन आला असेल मला भेटायला. तू नसायचास. अर्जुन, अरे माझं ठीक आहे, माझ्यावर राग होता ना तुझा, पण बापू आणि दिप्या त्यांच्याशी का संबंध तोडलेस रे? दिप्या रोज तुझी आठवण काढायचा अर्जुन, रोज. एक दिवस असं जात नव्हता, सारखं दाजीबा दाजीबा करायचा अर्जुन. मम्मी गेली तेव्हाही तू नाही आलास. मला आठवते सरकारी येऊन गेले पण तू नाही आलास. किमान तेव्हा तरी यायला पाहिजे होतंस. अर्जुन, दिप्याचं लग्न झालं माहिती, त्याच्या लग्नालाही आला नाहीस. तुझी आई गेली त्यावेळी इलेक्शन ड्युटीला होतो मी पुण्यात, त्यामुळे येत आलं. अरे भेटून आला असतास, नंतर गेला असतास ना तरी चाललं असतं, पण तू गेलाच नाहीस. मला वाटलं तू संबंध तोडलेत म्हणून. मग अर्जुन, अरे मी नाही, तू संबंध तोडलेस. 7 वर्ष कुठे होतास तू? का नाही भेटलास त्याला? त्याला जन्माला घातलं म्हणून तू त्याच्यावर हक्क नाही दाखवू शकत, कारण त्याच्या संगोपनात तुझी काडीची मदत नव्हती. तू मला अमोलबद्दल सांगणार आहेस का नाहीस? नाही, आणि त्याच्याबद्दल माहिती काढण्याचाही प्रयत्न करू नको प्लीज. मी 7 वर्ष तुला दिलेलं वचन पाळलं. आता मी जे सांगते ते तू पाळ.
त्याच्याविषयी माहिती काढण्याचा, त्याला भेटायचा अजिबात प्रयत्न करू नकोस. अगं पण तू अर्जुन, 7 वर्ष त्याच्या प्रश्नांना कशी बशी थोपवत आली आहे मी काय केलं नाही हे माझं मला माहिती. आणि आता जर तू त्याला जाऊन भेटलास ना आणि त्याला जर सगळं खरं कळालं तर त्याला असं वाटेल आपली आई आपल्याशी आतापर्यंत खोटं बोलत होती. हे बघ अर्जुन, तुझ्याकडे बाबा, स्वप्नील सर, रुपाली ताई, माझ्याकडे फक्त माझा अमोल. म्हणजे मी अमोलला भेटायचं नाही. अरे नाही, मी तुझ्यापासून त्याला कधीच सोडणार नाही. मग कधी भेटायचं ते तू ठरवणार. हो. हे चुकीचं आहे. आता काय चुकीचं काय बरोबर याला काहीच अर्थ नाही. फक्त मी सांगते तेवढं लक्षात ठेव.